नमस्कार, मी सूर्यकांत निंबाळकर. स्वराज्य ॲग्रो यूट्यूब चॅनलसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली असताना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत नाट्यमयरित्या घडामोडी घडत भारतीय जनता पार्टीच्या महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजूभाई भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षामार्फत मनीषा फडतरे यांनी अर्ज दाखल केला होता, तर शिवसेनेबत अशोक पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु नाट्यमयरित्या घडामोडी घडत असताना तणावाचं वातावरण निर्माण होऊन प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 32 मते मिळाली, तर शिवसेना राष्ट्रवादी गटाला एकूण 31 मते मिळाल्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी कधीही स्वातंत्र्यानंतर अशी परिस्थिती झाली नव्हती, परंतु यावेळी अशी परिस्थिती झाली की पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की होऊन त्यांच्या करंगळीला मार लागल्याने त्यांच्या अंगावर रक्त सांडल्याचे दिसत होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला आहे. यापुढे अशीच परिस्थिती राहील तर आम्ही त्या पद्धतीने सामोरे जाणार असून येत्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने सामोरे जाणार असून त्यावेळी बघू काय होणार आहे ते, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे. जरा पालकमंत्र्यांची तब्येत कशी ते सांगा. आता बाकी तब्येत चांगली आहे. हाताला लागलेलं आहे. हाताला लागलंय. किती झालेली आहे. आता ड्रेसिंग केलेलं आहे. गरज वाटली तर नंतर बघू, पण आता स्टेबल आहे. हाताला म्हणजे कुठे लागले आणि काय लागलं? बोटाला लागलेलं आहे. बोटाला इथे किती प्रमाणात त्यांना काय त्रास इंजुरी आहे. त्यांना काय त्रास जाणवत होता? नाही ऍक्च्युली आता मी ड्रेसिंग करायला आलो होतो. बरं. जखम बघितली. फ्रॅक्चर आहे? फ्रॅक्चर नाही वाटत, पण नंतर आपण ड्रेसिंग एक्सरे करून घेऊया. पण आता तरी जखम ड्रेसिंग केलेली आहे आणि स्टेबल आहे. रक्त आले का? रक्त आलेलं आहे? कशामुळे झालं? नाही आता काय झालं हे मला माहित नाही, मला फक्त एवढं सांगा, रक्त किती आलेलं आहे? रक्त शर्टावरती डाग आहे. शर्टावर डाग आणि इथे इथून पण म्हणजे बोटाची इंजुरी काय झाली ते सांगाल का? स्पेसिफिक म्हणजे हाताला बोटाला हाताच्या बोटाला म्हणजे इंडेक्स फिंगरला लागलेलं आहे. इंजुरी आहे. फक्त कशामुळे झालं हे आपण आता सांगू शकत नाही. बरं. बीपी लो झालं असं काही? ब्लड प्रेशर हायर साईडला गेलं. ब्लड प्रेशर वाढलं होतं. रक्त तर आली. रक्त आलं होतं. आता काय बरं. परिस्थिती आहे त्यांची? आता स्टेबल आहेत. ब्लड प्रेशर आता थोडं स्टॅबिलाइज केलेलं आहे. नाही, तुम्ही डॉक्टर आहात. अशा ज्यावेळेस घटना होतात, असं ज्यावेळेस लागतं, रक्त येतं, तर त्यावेळेस काहीतरी मोठं घडलेलं असतं, त्याच्यामुळेच रक्त येऊ शकतं. काहीतरी मोठं घडलेलं आहे. ठीक आहे. येस, थँक्यू. सुशीलचा उद्देश काय होता? रक्त आलेला आहे म्हणजे